चार्जेस लावले होते ते सगळे सिद्ध झालेत। त्या मुलीला तो घेऊन गेला, त्याच्यावर अत्याचार झाले, तिचा खून झाला, ह्या गोष्टी सगळ्या सकृतदर्शनी सिद्ध झाल्यात। फक्त आता निकाल नेमका काय द्यायचा थोड्या वेळात आपले न्यायाधीश महोदय जाहीर करतील। निश्चितच। तर ॲडव्होकेट मिलिंद कांबळे, मिलिंद पवार आपल्या सोबत होते आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात माहिती दिलेली आहे। मृत्यूदंडाची शिक्षा देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, मात्र जे काही कलम लावण्यात आलेले आहे त्यानुसार जन्मठेप होण्याची शक्यता खरं तर न्यायाधीशांकडून वर्तवली जात आहे। थोड्याच वेळात या संदर्भातला निकाल येईल। मात्र ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्यानंतर जो काही पुणे शहरासह जिल्ह्यासह राज्यात त्याच्या पडसाद उमटलेला आहे, लोकांनी स्वयंस्फूर्तीने रास्ता रोको आंदोलन देखील केलं होतं आणि या सगळ्या घटनेनंतर या संपूर्ण केसचा जो काही निकाल आहे किंवा हे संपूर्ण प्रकरण जे आहे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। सरकारी वकील अजय मिसार यांची देखील नियुक्ती करण्यात आली होती आणि आपण पाहू शकतो आज या घटनेचा निकाल आहे। आरोपी भीमराव कांबळे यानं ज्या पद्धतीने 1 मे रोजी ही काही जो काही अत्याचार, लैंगिक अत्याचार या चिमुकलीवरती केला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकतो त्याच्या कुटुंबियांसह पुण्यातले नागरिक हे स्वयंस्फूर्तीने रस्त्यावरती उतरले होते आणि आता या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी असे देखील त्यांच्या नातेवाईकांकडून आणि पुणेकरांकडून मागितले जाते। स्वतः आरोपीने गुन्हा मान्य केलेला आहे। आता या सगळ्या प्रकारात नेमकी काय शिक्षा होऊ शकते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकारामध्ये परिसरातील CCTV फुटेज तपासले, साक्षीदार जवळपास 80 पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष देखील नोंदवण्यात आलेली आहे। अल्पवयीन मुलं जे त्या ठिकाणी खेळत होते त्यांची देखील साक्ष या प्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेली आहे आणि आता या सगळ्या पुराव्यानंतर आता कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आरोपीला फाशी व्हावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या नातेवाईकांकडून आणि पुणेकरांकडून केली जात आहे। आपण काही वेळापूर्वी ॲडव्होकेट मिलिंद पवार यांच्याशी देखील बोललेलो आहेत आणि त्यांनी देखील मान्य केलं की कदाचित मृत्यूदंडाची शिक्षा देखील होऊ शकते। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। 1 मे रोजी तू काय केलंस ते तुझ्या बुद्धीला विचार असं कोर्टानं म्हटलं। तो प्रसंग आठव आणि काय शिक्षा देऊ सांग अशी कोर्टानं विचारणा केली। पीडितेच्या आईला त्यावेळी कोर्टामध्ये रडू कोसळलं। कोणती शिक्षा योग्य राहील, फाशीची की जन्मठेपेची असं कोर्टानंच विचारलं। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची सरकारी वकिलांनी मागणी केली आहे। मृत्यूदंड जर दिला नाही तर आरोपी जेलमध्ये आणखी काही करू शकतो। तो प्रसंग आठव आणि काय शिक्षा देऊ सांग अशी विचारणा कोर्टानंच केली। हे सगळं घडत असताना पीडितेच्या आईला कोर्टामध्ये रडू कोसळलं। आरोपी भीमराव कांबळे हा दोषी सिद्ध झालेला आहे, मात्र त्याला मृत्यूदंड होतो की जन्मठेप या संदर्भातला निकाल थोड्याच वेळात कोर्टातनं कळेल। मात्र 1 मे रोजी तू काय कृत्य केलंस तो प्रसंग आठव आणि तुला काय शिक्षा देऊ ते सांग अशी विचारणा कोर्टाकडनंच आरोपीला करण्यात आली। यावेळी पीडितेच्या आईला कोर्टामध्ये रडू कोसळलं। कोणती शिक्षा योग्य राहील, फाशीची की जन्मठेपेची? आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे आणि उलट कोर्टाकडनंच आरोपीला विचारण्यात आलं की 1 मे रोजी तू काय केलंस ते आठव आणि त्यावरून तुला काय शिक्षा देऊ ते तूच सांग। मृत्यूदंड जर दिला नाही तर तो जेलमध्ये काही करू शकतो असं वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्याला मृत्यूदंड द्यावा। मात्र आता कोर्ट थोड्याच वेळात त्याचा निकाल देणार आहे। मृत्यूदंड की जन्मठेप या संदर्भातली माहिती आपण घेतोय आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, काय अपडेट तुमच्याकडे? श्वेता, या नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि आपण पाहू शकतो की फास्ट ट्रॅक कोर्टात हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते राज्य सरकारने वर्ग केलेला आहे आणि आता थोड्याच वेळात या प्रकरणाचा निकाल येईल आणि नेमकं काय निकाल येईल हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आत्ता जी माहिती मिळाली आहे ती अर्थात सरकारी वकिलांनी आरोपी कांबळे याला फाशीची शिक्षा करावी अशा पद्धतीची मागणी कोर्टाकडे केलेली आहे। कोर्ट मात्र काय निकाल देते हे बघणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीने या आरोपीवरती कलम लावण्यात आलेली आहे त्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा होणं अपेक्षित आहे असं ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी देखील काही वेळापूर्वी म्हटलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने आरोपी भीमराव कांबळे याने या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे,
खाऊ देण्याच्या बहाण्याने गोठ्यात नेऊन तिच्यावरती ज्या पद्धतीने अत्याचार केलेला आहेत, मृत्यूनंतर देखील तिच्यावरती अत्याचार केल्याची माहिती कोर्टात देण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने या सगळ्या घटनेचे पुरावे पुणे पोलिसांनी जमा केलेला आहे, त्यानंतर सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसाद यांनी या सगळ्या प्रकरणाची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडलेली आहे। जे काही पुरावे होते, अर्थात जवळपास 80 पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष देखील या प्रकरणात नोंदवण्यात आलेली आहे। परिसरातले सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी जमा करून या संपूर्ण घटनेसंदर्भात कोर्टात मांडलेल्या आहेत आणि त्यानुसार कोर्टाने देखील भीमराव कांबळे याला तात्काळ दोषी देखील ठरवलेला आहे आणि आता आरोपी भीमराव कांबळे याने देखील त्याचा गुन्हा मान्य केलेला आहे आणि त्यामुळे आता कोर्ट नेमकं फाशी देणार की जन्मठेप हे बघणं महत्त्वाचं आहे। कोर्टाच्या बाहेर आणि कोर्टाच्या आतमध्ये जे या चिमुरडीचे नातेवाईक कुटुंबीय जमा झालेले आहेत त्यांची देखील मागणी आहे की या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी। आता कोर्ट या संदर्भातला काय निर्णय घेणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आपण पाहू शकतो कोर्टाच्या बाहेर देखील नागरिकांची मोठी गर्दी जमा झालेली आहे, कारण या